तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर डायरेक्ट कामाला सुरुवात करतोय, कारण खाली आलो, गाडी पुसत होतं, तेवढा ट्रिप लागली. जवळची ते पनवेलला ड्रॉप करायचं आहे. तर म्हणतात चला तेवढंच तर तेवढंच, आज मंडे की नंतर काय माहिती बिझनेस होईल की नाही होईल. आपण वाटलं तर काय तिथं गेला एक लोकल पण मारू शकतो, रॅपिडो वगैरे, आणि परत रिटर्न भेटले तर लवकर इथं पण काम करू शकतो. मंडेला कसं काम आधी कमी असतं, त्यापेक्षा कसं आपल्याला आपण पटापट ट्रिप कंप्लीट केलेलं बरं. तर ठीक आहे, जा कस्टमरला पिकअप करायला. आतमध्ये हो. तर मगाची ट्रिप आपण ड्रॉप केली, त्याचे आपल्याला भेटले तर 1131 रुपये तर पनवेलला. रिटर्न इथं मला लगेच वारजेची लागली, मला बरं झालं लगेच लागलं. आता कसं आपण पुण्याला म्हणजे आता 2, 4, 5, 5:30 वाजेपर्यंत आपण पुण्यात पोहोचून जाऊ. तर पुण्यात पोहोचल्यावर कसं मग लगेच आपला ऑनलाईन होऊन लोकल आपण मारूया. लोकल 1000 जरी गेले तरी आपल्या ओव्हरऑल 3000 प्लस काहीतरी होऊन जातील. तर माझा हात डोक्यात विचार आहे 3000 प्लस किंवा 1000-1500 रुपये तरी करूया. मोठमोठ्या ट्रिप वगैरे घेऊया. जाताना इथं CNG भरतो, कारण भले 4च कांडी कमी झाल्यात, पण CNG इथं कसं 80 रुपये स्वस्त आहे. तर आपलं म्हणजे 80 रुपयाने 10 रुपये स्वस्त आहे, तर आपल्याला परवडतं. तर बघू आता तर CNG कुठला रिकामा भेटला दिसला CNG फिल करायचा आणि निघायचं. तर जा कस्टमरला पिकअप करूया, ते मेन आहे. शेवटचे ट्रिप ड्रॉप केले ते चांगले भेटले आपल्याला. 1366 भेटलेत, म्हणजे तेच समजा 1350 रुपये काहीतरी. तर ओव्हरऑल सकाळपासून आपली अर्निंग झाली 2497, म्हणजे 2500 पकडूया. आणि आता वाजले 4:38 झालेत, म्हणजे 4:30. तर आता 2500 आपल्याला अर्निंग झाली. अजून जर 1500 आपण लोकलमध्ये केली, 1000 होऊन जाईल. 1500 केली तर आरामात 4000 आपलं होतं ते. आणि CNG माझा अजून हाफ टँक आणि प्लस एक कांडी आहे. मुंबईत म्हटल्याला 270चा काहीतरी बसलेला. तर ठीक आहे, आता इथनं बघूया, लोकल मारला चालू करूया. त्यानंतर आधी एक मला मोबाईल स्टँड घ्यायचा आहे, कारण आपला मोबाईल स्टँड येतात त्याचा गमच पूर्ण निघाला, म्हणजे बघू शकता. तर बघूया त्याचा स्टँड वगैरे कुठे भेटतो, आणि त्यानंतर मग करूया ऑनलाईन. नाही तोपर्यंत तर आपल्या स्क्रीनवर मी लावलेला मॅप येतानी मोबाईल कनेक्ट करून, म्हणून इझी पडलं येतानी, एवढं काही नाही. तरी पण वारजेला यायचं तर शेड बाय शेडच रस्ता होता. तर बघूया इथं कुठे स्टँड वगैरे भेटते का. तर मित्रांनो, एक आपल्यासोबत आज म्हणजे आपण अर्धा दिवस काम केला, आणि आपला हा स्टँड आहे तो पूर्ण ग्लूपासून असा वेगळा झाला आहे. म्हणजे हे आतला ग्लू असतो ना, तर हे होतं तर सगळ्यांना माहिती जे म्हणजे वापरता आहे स्टँड, तर डेली आपल्या 2 ते 3 महिन्यानंतर हे तुटतं. तर खरं बोलायला लागलं तुटलं, आता नवीनच घ्यावं लागेल, कारण दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि याचा दुःख आहे ना, खरं जो कॅब ड्रायव्हर आहे तो समजू शकतो, ज्याचं 2.5-3 महिन्यानंतर हे तुटून जातं, आणि याला दुसरं काय ऑप्शन नाही. तर ठीक आहे, घेऊया नवीन. फक्त एवढं सांगायचं होतं की हे दुःख फक्त कॅब ड्रायव्हर समजू शकतो. ड्रॉप केली आहे तर 325 भेटलेत. 325 भेटले. तर इथं बघा आता ओला वगैरे ऑनलाईन जायला, ओलावर बाबा खूप चांगले रेट भेटतात. ते बघूया काय होते. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे भेटलेत 525 रुपये. तर हे 525 ॲड केले, टोटल 3331 आपला अर्निंग झाली. आणि अजून 4 कांडी CNG, म्हणजे 400-450 बसेल. बघूया काय करायचं, हे ट्रिप मारायची अजून की नाही, कारण आता वाजले तर 8:14 झाले. थोडं एडिटिंगचं काम आहे, बघू. इथनं घराकडली ट्रिप लागली तर घेऊन जाईल, नाही तर मग रिकामा जाऊन आपलं काम आवरेल. बघूया कसं करायचं काय ते. फिनिक्स मॉलची ट्रिप लागली होती, येतं आता ती ड्रॉप केली. 186 आपल्याला भेटलेत, म्हणजे प्लस करतो 186. तर टोटल 3517ची आपली आजची अर्निंग झाली आहे. त्यातनं मी इक्वल मायनस CNG करतो. मुंबईमध्ये 250 प्लस 800 मायनस मी 850 केलं, तर आजची आपली टोटल अर्निंग उरली आहे 2667 रुपये. तर ठीक आहे, ओव्हरऑल आजचं प्रॉफिट. तर मित्रांनो, जसं बोललो की आजचं प्रॉफिट ओव्हरऑल आपल्या 2667 रुपये झालेत. आणि आपण आज लवकर झालो, 9:24 गावात आलो. आणि सकाळी मी 12:30ला कामाला निघलेलो, सकाळी बोलतोय, दुपारी 12:30ला निघलेलो, आणि 6:30 आलो. आज लवकर ट्रिप पडली, आणि लवकर मी मुंबईत, म्हणजे मी मुंबईला आत ना नवी मुंबईला गेलो, नवी मुंबईनं परत आलो, त्यामुळं माझं झटपट अर्निंग झाली. तर आता याबद्दल बोलूया. ओव्हरऑल आपलं आत्तापर्यंतचं डे 35पर्यंत आपली अर्निंग झाली 75,198 रुपये. ठीक आहे, तर आजच्या याच्यामध्ये ओव्हरऑल आपल्या टार्गेटमध्ये ॲड करूया. प्लस आजची अर्निंग
2667 रुपये. तर टोटल आत्तापर्यंत जे आपली अर्निंग झाली आपल्या चॅलेंजर डे 36 नंतर 77,865 रुपये. म्हणजे समजा अजून नाही म्हटलं तर माझ्या अंदाजे होतील म्हणजे न्यू इयरपर्यंत 80,000 तर पार होतील नक्की आहे. आणि राहिले 20,000. ते 20,000 पुढच्या म्हणजे 10 जानेवारीला माझ्या वडिलांचा बड्डे असतो. त्याच्या अगोदरपर्यंत मला वाटतं की आपले 1 लाख काय समथिंग कंप्लीट होतील. ते 1 लाख रुपये असं जर कंप्लीट झाले ना तर मी घरच्यांना असं बाहेर घेऊन, माझ्या पप्पांना बड्डेच्या दिवशी आम्ही दरवर्षी बाहेर घेऊन जातो. यावर्षी पण नक्की घेऊन जाईल 10 तारखेला, 10 जानेवारीला. ठीक आहे, 10 जानेवारी 2026ला. तर बघूया काय होतं. मी त्याचा पण ब्लॉग नक्की टाकल, कारण इंस्टाग्रामवर तर सगळं शेअर करायला स्टार्ट केलं, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे. त्यामध्ये डेलीचे काय एक्सपिरियन्स वगैरे असतील तर ते नक्की शेअर करेल. तर ओव्हरऑल आता आजचा दिवस तर आपण इथं संपवतो आणि मी आता घरी जातो. कारण खरं सांगतो माझ्या एडिटिंग खरंच खूप बाकी आहेत आणि लॉंग व्हिडिओ पण बघितलं 2 दिवसानंतर येतात. ते काय करू म्हणजे दोन्ही एडिटिंग करायला जो आधीचा लोड आहे तो निघत नाही, त्यामुळे जरा हे होतं. आणि बस स्क्रिप्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये स्क्रिप्ट वगैरे रेडी करायला तो लोड पडतोय. आज लवकर गेलोय तर आता घरी गेला पट्ट किंवा मस्त की जेवण करणार आहे आणि जेवण करून जे एडिटिंगला बसणार आहे, भले 12:30 वाजू दे 1 वाजू दे, पूर्ण एंड होईपर्यंत मी उठत नसतो आज. एवढं तर ठरवलंय. कारण मग का आज एकदा संपवलं ना म्हणजे आता न्यू इयरला तर समजा 2 वर्ष बाकी आहे. या वर्षीचे व्हिडिओ या वर्षीच संपवायचेत आणि पुढच्या वर्षीपासून म्हणजे कसं 1 तारीख चालू होते. 1 तारखेला जो व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर 2 तारखेला रात्रीपर्यंत एडिटिंग वगैरे करून अपलोड करून टाकायचा. बस हेच माझ्या डोक्यात असणार आहे. त्यानंतर मग ते सगळं डिलीट करायचं. कारण या स्टोरेज खरंच फुल होतं नाही. कारण माझ्याकडं नशीब एक मेमरी कार्ड आहे, त्यामुळे स्टोरेज होऊन जातं. आणि मोबाईलचे पण 256 GB इंटरनल आहे, त्यामध्ये मावून जात आहे. पण हेच की जास्त दिवसाचं ठेवता येत नाही, कारण मेमरी फुल होती. कारण हे माझा ॲक्शन कॅमेरा त्याचे पण जर हाय क्वालिटीमध्ये सेव्ह केलं तर लवकर GB भरून जातं. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया आता आपण घरी. आणि जर कोणाला डाऊट वगैरे असेल, माझी इंस्टाग्रामची ID आहे, ज्यांनी फॉलो नाही केलं आत्तापर्यंत, कारण त्याच्यावर फक्त माझे 100 का 107 फॉलोअर झालेत. तर तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात तर नक्की माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये जावा. तिथं तुम्हाला इंस्टाग्रामची IDची लिंक भेटेल. तर नक्की त्याच्यावर जाऊन माझ्या IDला इंस्टाग्रामवर फॉलो करा. ठीक आहे, तर चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.